चलो स्टार्ट करते हैं. सो जस्ट आपण जावाला स्टार्ट केलेला एक सिंपलसा प्रोग्राम बघितला होता. वेलकम टू जावा मेसेजेस. ओके. आता काही मी स्टेप सांगतो. ते फॉलो करायचे सगळ्यांनी. कुठलंही लर्निंग प्रोग्रामिंग शिकायचं असेल, कुठलंही कोडिंग शिका. इन फ्युचर खूप सारे लँग्वेज येत जाणार आहेत. त्याच्यानुसार तुम्हाला शिकत जायचंय. सो काय-काय आणि कसं स्टेप वाईज जायचं, ही टेक्निक माहीत पाहिजे. नुसतं सिलॅबसमध्ये दिलाय म्हणून सगळं स्टडी करत बसायचं नाही. की नेमकं काय-काय ॲट लीस्ट तेवढं परफेक्ट आलं पाहिजे. त्या गोष्टीवर फोकस करायचं. ओके. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ज्या प्रोग्रामिंग लँग्वेजवर तुम्ही काम करता. त्याच्यातल्या सगळ्यात अगोदरच्या गोष्ट तुम्हाला शिकायची आहे की एन्व्हायर्नमेंट सेटअप. की काय-काय गोष्टी लागतात, काय-काय सॉफ्टवेअर लागतं, कुठे-कुठे सेटिंग करायचंय, कुठे-कुठे जाऊन प्रोग्राम लिहायचंय, कशा वेळी त्याला सेव्ह करायचंय, कसं त्याला रन करायचंय. हा तुमचा फर्स्ट प्रायोरिटी पाहिजे कुठल्याही प्रोग्रामिंग लर्न करताना. ओके. कारण इथून पुढे किंवा इन फ्युचरमध्ये असे खूप सारे टेक्नॉलॉजी आहेत. त्याच्या मुलांना ॲक्चुअली त्याला माहिती असतं काय करायचंय. पण सगळ्यात मेन प्रॉब्लेम काय असतो त्यांच्याकडे एन्व्हायर्नमेंटच नसतं. म्हणजे एखाद्याला क्रिकेट खेळता येतं, पण त्याला फुल्ली राउंडेड ग्राउंड भेटतच नाही. तसा टाइप नाही झाला पाहिजे. म्हणून तुमचं मशीन जे आहे, मशीन म्हणजे तुमचं लॅपटॉप जे पण आहे, डेस्कटॉप आहे घरी, तो अप टू डेट ठेवायचा. तर कोडिंगपेक्षा एक्स्ट्राचं काहीच झालं नाही पाहिजे, इथपर्यंत व्यवस्थित त्याला सेटअप करून ठेवायचं. एन्व्हायर्नमेंट एकदा क्रिएट झाल्यानंतर, मग तुमच्याकडे कुठल्या टेक्नॉलॉजीच्या बेस्ड ऑन एन्व्हायर्नमेंट तुमच्याकडे असेल. ओके. त्याच्यानंतर कुठलीही प्रोग्रामिंग तुम्ही एखादी स्टार्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही आता जावा स्टार्ट केलंय. ओके. सो कुठलीही प्रोग्रामिंग आहे फॉर एक्झाम्पल जावा. मग काय-काय आले पाहिजे तुम्हाला? सगळ्यात अगोदर तर पहिली गोष्ट आहे तुमची, की मेसेज प्रिंट करता आलं पाहिजे. म्हणजे डिस्प्ले कसं करता मेसेज एखाद्याच्यामध्ये. कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज या पहिलं काम आहे, की त्याच्यामध्ये मेसेज डिस्प्ले कसा केला जातो. आता डिस्प्ले करण्यासाठी खूप सारे लँग्वेजमध्ये वेगवेगळे वेज आहेत. फॉर एक्झाम्पल सी प्रोग्रामिंगमध्ये आपण काय करतो? प्रिंटएफ करतो. PRINT प्रिंटएफ. सी प्लस प्लसमध्ये सी आउट लिहितो. COUT. पायथॉनमध्ये आपण प्रिंट लिहितो. जावामध्ये काय लिहितो? सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. ठीक आहे. हे जर तुमचं जावास्क्रिप्ट असेल तर तिथे कन्सोल डॉट लॉग लिहितात. मी हे तुम्हाला युनिव्हर्सली का सांगतोय? कारण एक प्रोग्रामिंग स्टडी केलं, की तुम्हाला दुसरी फक्त कंपेअर करत जायची आहे आणि ही खूप कॉमनली गोष्ट स्टडी करायची. ओके. तर अकॉर्डिंगली असं वेगवेगळं होत जातं. हेच जर तुम्ही Androidमध्ये लिहित असाल तर तिथे टोस्ट मेसेज देतात. TOST टोस्ट मेसेज. ओके. तर प्रत्येक प्लॅटफॉर्मचं वेगवेगळं प्लॅटफॉर्म असतं. तशा वेळी तो पहिला प्रायोरिटी आपल्याला स्टडी करायचा आणि त्यातलं आपल्याला हे कळालंय, काल आपण एन्व्हायर्नमेंट सेटअप तयार केलं आणि मेसेज कसा डिस्प्ले करतात एक्झॅक्टली कुठे प्रोग्राम लिहायचा आणि कसं रन करायचे ते आपल्याला कळालं. हे झाल्यानंतर आपल्याला प्रिंट पण करता येईल. आता फक्त जी व्हॅल्यू आपण कॉमनली प्रिंट करतो का? तर नाही. तर काही प्रिंट करताना खूप वेगवेगळ्या टाइपचे व्हॅल्यूज भेटतात किंवा डेटा भेटतो. आणि कुठल्याही सॉफ्टवेअरचा मेन एम काय असतो? तुमचा डेटा गॅदरिंग, डेटा एका ठिकाणी आणणं. हाच कुठल्याही सॉफ्टवेअरचा मेन जो एम असतो तो असतो. ओके. सॉफ्टवेअर आपण याच्यासाठीच बनवतो की प्रॉपरली रिपोर्ट दिसला पाहिजे किंवा प्रॉपरली कॅल्क्युलेशन झाला पाहिजे म्हणजे ॲक्युरेट डेटा दिसला पाहिजे. तो एकमेव कारण आहे आपल्याला कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजला यूज करण्यासाठी. तो डेटा गॅदरिंग. मग आता डेटा भेटताना किती फॉर्मॅटमध्ये आपल्याला भेटू शकतो? एक तर न्यूमेरिक असेल तो नंबरमध्ये, आयदर तो असेल तुमचा स्ट्रिंगमध्ये ऑर असेल तुमचा फ्लोट किंवा डेसिमलमध्ये. इथं पलीकडे काही डेटा भेटत नाही. तुम्हाला स्ट्रिंगमध्ये भेटतो, नंबरमध्ये भेटतो ऑर एल्स डेसिमलमध्ये भेटतो. ठीक आहे. तर काल आपण फक्त काय बघितलं होतं, की मेसेज प्रिंट कसं करणार आहे. पण आज आपण वेगवेगळे डेटा टाइपमध्ये व्हॅल्यू स्टोअर करणार आहे आणि तो परत त्याला प्रिंट करणार आहे. त्याच्यानंतर ह्या सेम व्हॅल्यू आपल्याला युजर कडून पण घ्यायची, परत प्रिंट करायचे.
ओके. तो स्टेप बाय स्टेप आधी हार्ड कोडेड व्हॅल्यू स्टोअर करायला शिकलो, प्रिंट करायला शिकलो, मग युजर कडून शिकल. असे हळू-हळू, हळू-हळू ग्रोथ होत जायचं. ओके. तर काल आपण फक्त एक सिंपलसा प्रोग्राम लिहिला होता. तो हा आहे. परत लिहितो वाटलंस ज्यांना नसेल लक्षात आलं तर आपण याला काय करू, आपण फोल्डर बनवलं होतं नाशिक नावाचं. तर याच्यामध्ये जाऊन हा जो फोल्डर आहे, मी याला डिलीट करतो. ठीक आहे. चल याला डिलीट करून टाकू. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सो इक्लिप्सचा सेटअप झाल्यानंतर सगळ्यात अगोदर आपण फाईलला गेलो होतो. फाईलला जाऊन न्यू प्रोजेक्ट केला होता आणि त्याच्यामध्ये जावा प्रोजेक्ट नेक्स्ट नेक्स्ट केल्यानंतर प्रोजेक्टचं नाव दिलं होतं नाशिक. हे फोल्डर क्रिएट झालं. ह्या फोल्डरमध्ये आपल्याकडे एक फोल्डर असतो तो म्हणजे एसआरसी. एसआरसीचा फुल फॉर्म आहे सोर्स फाईल म्हणतात त्याला. सोर्स म्हणजे जिथे ऍक्च्युअल कोड लिहिलेला असतो. ठीक आहे. या सोर्स फाईल मध्ये जाऊन इथे तुम्हाला राईट क्लिक करायचं. ऑर एल्स इथे तुम्ही काय करू शकतात, वेगवेगळे पॅकेजेस तयार करता. पॅकेज तयार करणं म्हणजे ग्रुप तयार करणं. ठीक आहे. तो बेटर वे आपण ग्रुप तयार करून घेऊ सो दॅट तुम्हाला जास्त प्रॉब्लेम नाही होणार. ग्रुप तयार करणं म्हणजे बेसिकचे प्रोग्राम वेगळे, ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे वेगळे, एक्सेप्शन हँडलिंगचे वेगळे. ठीक आहे. असे वेगवेगळे ग्रुप करू. सो मी पहिला पॅकेज इथे तयार करतो. राईट क्लिक करून इथे न्यू पॅकेज म्हणतो. पॅकेज दिसतो इथे पॅकेज. त्या पॅकेजला नाव देतो बेसिक. प्रोग्रामिंगचे सगळे इथे आपण करू. ठीक आहे. माझ्या या बेसिकला क्लिक करून आपण एक सिंपल सा फाईल लिहितो. काल 2-3 स्टेटमेंट मी केले होते जावा बद्दल. काय काय होते ते? जावा मध्ये सगळ्या गोष्टी क्लास बेस असणार आहे. जावा मध्ये एकच मेन क्लास असतो आणि तो फक्त मेन क्लासच एक्झिक्यूट होत असतो. सिंपल क्लास एक्झिक्यूट होत नाही. ओके. तर आता इथं आपण जाऊन काय करू, राईट क्लिक करणार आहे, न्यू म्हणणार आहे, त्याला आपण म्हणू क्लास. ओके. क्लासचं नाव परत फर्स्टच देतो कारण अगोदरचं मी डिलीट केलं होतं. आता मी हा बनवला एक सिंपलसा क्लास आणि ऍज पर जावाचं अंडरस्टँडिंग सिंपल क्लास हा एक्झिक्यूट होत नसतो. कारण आता तुम्हाला कितीही राईट क्लिक करा, तुम्हाला रन ऍज मेन क्लास इथे येणारच नाही ऑप्शन बघा. काही कॉन्फिगरेशनला नाहीच आहे रन करण्यासाठी. पण हेच जर तुम्ही याला मेन क्लास बनवलं, तर मेन क्लास बनवण्यासाठी खूप एक सिंटॅक्स आहे. तो प्रत्येक गोष्ट आपण स्टेप बाय बाय स्टडी करणार आहे. पण जिथे व्हाईड मेन असतो दॅट इज नथिंग बट अ मेन क्लास एवढं मात्र नक्की. सो पब्लिक हा एक ऍक्सेस मॉडिफायर आहे. इन डिटेल आपण सगळे ऍक्सेस मॉडिफायर स्टडी करणारच आहे. पब्लिक स्टॅटिक तो एक कीवर्ड आहे. त्याचा पण आपण स्पेशली जावाचे कीवर्ड स्टडी करताना तो स्टडी करणार आहे. मेन म्हणजे इथे वाईड मेन म्हणजे आपली एंट्री पॉइंट जावाची जी आहे ती वाईड मेन आहे. स्ट्रिंग लिहिणार आहे strng स्ट्रिंग args आर्ग्युमेंट. तुम्ही ते एबीसीडी पण लिहू शकतात असं काही नाही args लिहा पण तो याचा आर्ग्युमेंट. स्ट्रिंगची स्पेलिंग चुकली का string स्ट्रिंग. ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट. हा आपला मेन क्लास झाला. तर तुम्ही जर याला राईट क्लिक करून रन ॲज म्हटले की तिथे रन ऑप्शन ऍप्लिकेशन येतं बघा. आतापर्यंत येत नव्हता कारण तिथे वाईड मेनच नव्हता. कारण त्याला माहितीच नाही की हा मेन क्लास आहे याला कसं एक्झिक्यूट करायचं. ओके. त्याच्यानंतर काल एक बघितलं होतं आपण सिंपल एक सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन हा शॉर्ट फॉर्म आहे. दरवेळेस येत नाही. तेव्हा दोन गोष्टी आहेत. एक आहे तुमचा प्रिंट आणि एक आहे गोष्ट तुमचा प्रिंट एल एन. दोघांमधला काय फरक आहे तो आपण समजून घेऊ. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट मेसेज द्यामध्ये सपोज मी इथे देतो फर्स्ट FIRST फर्स्ट जावा मेसेज MESSAGE फर्स्ट जावा मेसेज. ओके. याला मी राईट क्लिक केलं, रन ॲज केलं, जावा ऍप्लिकेशन इथे रन झालं बघा. ओके. आता आपल्याला जर सेकंड मेसेज द्यायचा असेल तर सेम स्टेटमेंट कॉपी केलं आपण. कॉपी करण्यापेक्षा SYSTEM सिस्टीम डॉट आउट डॉट PRINT प्रिंट डबल कोट मध्ये इथे मी काय करतो सेकंड मेसेज. सेकंड MESSAGE सेकंड मेसेज.
आता बघा, याला जर मी रन केलं, 2 स्टेटमेंट प्रिंट केले आणि ते जर रन करतोय, त्याचं आउटपुट बघा कसं येणार. कसं आलं ते? एकाच लाईनीत आलंय. जस्ट बिकॉज ऑफ आपण काय वापरले? सिंपल प्रिंट वापरले. हेच जर तुम्हाला न्यू लाईन पाहिजे असेल, तर तसं तुम्ही सी लँग्वेजमध्ये /n लिहायचे. इथे काय लिहावं लागतं आपल्याला? ln. ln चा अर्थ आहे न्यू लाईन. ठीक आहे? पहिल्या स्टेटमेंट नंतरच न्यू लाईन पाहिजे. दुसऱ्याला नाही दिलं तरी चालणार. झाला हा न्यू लाईन तुमचा. झालं? सो बस एक मेसेज प्रिंट करायचं स्टेटमेंट पर्यंत काल आपण बघितलं होतं. आज आपल्याला डेटा टाइप सोबत पण जायचं आहे. ठीक आहे. चलो कंट्रोल प्लस प्लस साईज वाढते त्याची. हा, ओके फाईन. चला आता मला सांगा, तुम्हाला डेटा टाइप कोणते कोणते माहिती आहेत? इंटिजर, फ्लोट, बरोबर, एक्झॅक्टली. डबल. जे सेम टाइप इथे ऍज इट इज आहे. हे खूप फायदा आहे सी प्रोग्रामिंगचा. सी प्लस प्लस जावा मधले ऑलमोस्ट सगळे सिंटॅक्स ना, म्हणजे जवळजवळ खूप सारे सिंटॅक्स कॉमन आहेत. फक्त मेसेज प्रिंट करण्याचा वे ना थोडासा वेगळा आहे. ठीक आहे, ते आता आपल्याला कळूनच जाईल. आधी काय करू आपण? हार्डकोडेड व्हॅल्यू करू. हार्डकोडेड म्हणजे फिक्स व्हॅल्यू देऊन टाकू. आधी इथे एक सिंपलचा मेसेज देतो मी, वेलकम टू जावा. वेलकम टू जावा. हा ऍज इट इज प्रिंट होईल, याला काही प्रॉब्लेम नाही. आता आपण एक सिंपलचं नाव स्टोअर करायचं. आता नाव स्टोअर करण्यासाठी कुठला डेटा टाइप वापरावा लागेल? स्ट्रिंग ना. स्ट्रिंग nm इज इक्वल टू डबल कोट मध्ये मी इथे माझं नाव लिहितो, SURESH, सुरेश. ओके. त्याच्यानंतर मला एज स्टोअर करायचे, म्हणून इंटिजर डेटा टाइप एज इज इक्वल टू मी लिहितो इथे 30 किंवा 31. मला पर्सेंटेज पण स्टोअर करायचे. सो पर्सेंटेज साठी आपल्याला घ्यावं लागेल डेसिमल ऑर फ्लोट. डेसिमल स्पेलिंग डेसिमल नाही, डबल, सॉरी. डबल पर्सेंटेज इज इक्वल टू 81.23. सिंपल. हे बघा, ह्या वेळेने आपण काय केलंय? वेगवेगळ्या टाईपचे व्हॅल्यू याच्यात स्टोअर केलेले आहेत. आता ह्या व्हॅल्यू आपल्याला परत प्रिंट करायच्या आहे सिस्टीम डॉट आउट डॉट याच्यामध्ये. ठीक आहे. आता प्रत्येक गोष्टीमध्ये व्हॅल्यू स्टोअर केल्यानंतर ही जी व्हॅल्यू आहे ती स्टोअर कुठे झाली आहे? NM मध्ये. ओके. 31 कुठे स्टोअर झाली? एज मध्ये. हे तुम्हाला माहिती आहे ना, गोष्टी कसे असाइन होतात? नेहमी राईट टू लेफ्ट. हे अंडरस्टँड आहे ना तुम्हाला? थांबा, एक क्वेश्चन विचारतो, म्हणजे तुम्हाला मला कळेल की तुम्हाला ते माहित आहे की नाही. मला एकाचं आउटपुट सांगायचंय. ठीक आहे. सपोज माझ्याकडे A इज इक्वल टू 5 आहे, B इज इक्वल टू 2 आहे. देन मी A इज इक्वल टू B करतो. ठीक आहे, नीट बघून घ्या. A कडे काय होता? 5. B कडे काय आहे? 2. नंतर मी A इज इक्वल टू B केलं. देन आता मला सांगा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ A? A इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. A ची व्हॅल्यू काय आहे? 2. A ची व्हॅल्यू 2 आहे. अजून कोणाला काय सांगायचंय? विचार करून घ्या एक मिनिट. कशावरून 2 5. सांगितलं? कशावरून 2 सांगितलं सांगा मला आधी तो. का बरं 2? तो 5 का बरं नाही? असं काय ऑब्झर्व केलं तुम्हाला वाटलं की नाही हे ना हेच आहे? बिकॉज नेहमी लक्षात लेफ्ट घ्या, गोष्टी ज्या आहे ना, लेफ्ट कट. हा राईट आहे आणि हा लेफ्ट आहे. आणि गोष्टी नेहमी असाइन होताना राईट टू
लेफ्ट होत असतात. म्हणून बी ची जी व्हॅल्यू आहे ती कोणाला असाइन होईल? ए ला असाइन होईल. आणि बी ची करंट व्हॅल्यू किती आहे? 2. आणि 2 ची व्हॅल्यू कोणाला असाइन होईल? या ए ला. म्हणून ए ची व्हॅल्यू काय असणार आहे आता सध्या? इक्वल टू 2 असणार आहे. लक्षात आलं? गोष्टी नेहमी राईट टू लेफ्ट असाइन होतात, नॉट लेफ्ट टू राईट. हे इक्वेशन युनिव्हर्सल आहे, ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे. म्हणजे 5 हा ए मध्ये स्टोअर आहे, ए 5 मध्ये नाहीये. ओके. म्हणून इथे कन्फ्युजन होतं की मग ए ची व्हॅल्यू बी ला असाइन होईल का बी ची व्हॅल्यू ए ला असाइन होईल. आणि प्रोग्रामिंग रूल काय सांगतो? राईटच्या गोष्टी लेफ्टला असाइन होतात. म्हणजे बी ची जी व्हॅल्यू आहे ती ए मध्ये स्टोअर होईल. ठीक आहे. मग ए ची व्हॅल्यू काय राहील इथे? सॉरी, बी ची व्हॅल्यू काय राहील मग? बी इज इक्वल टू काय राहील? 2. 2च राहणार आहे, कारण बी मध्ये काही छेडछाड करतच नाही. जो जसा आहे तो तसाच राहील. आणि ए ची व्हॅल्यू ही रिप्लेस होऊन जाईल, ती पण 2 बनून जाईल. ठीक आहे. हे सिंपलचे रूल्स आहेत, ते माहिती पाहिजे. ठीक आहे, चला. तर आपण कुठे होतो? इथे. तर इथं वेगवेगळे व्हॅल्यू आपण स्टोअर केले. आता याला आपल्याला प्रिंट करायचं. पहिलं स्टेटमेंट ऍज इट इज ठेवलं. आता हे स्टेटमेंट आपण परत लिहिणार आहे. इथे खाली जाणार आहे मी. SYSO सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन हे मेसेज आलं. डबल कोट मध्ये मी इथे लिहिणार आहे नेम. डबल कोट मध्ये जे मेसेज आपण देतो ते ऍज इट इज प्रिंट होतं, कारण तो जस्ट स्ट्रिंग आहे. NAMA इज इक्वल टू. तर याच्यानंतर मला तो कुठल्या व्हेरिएबल मध्ये नाव स्टोअर केलंय मी? सुरेश हे नाव कुठे स्टोअर आहे? NM मध्ये. NM नावाच्या व्हेरिएबल मध्ये. ठीक आहे. आता प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजचा जो आहे स्ट्रिंग नंतरचा सेपरेशन हा वेगवेगळा आहे. ठीक आहे. मी तुम्हाला एकाच वेळेस 3-4 गोष्टी सांगतोय, ते तो तुमचा फायदा आहे. तर लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही सी लँग्वेज मध्ये एखादी गोष्ट स्ट्रिंग नंतर प्रिंट करणार आहे, तिथे तुम्हाला कॉमा वापरायचा आहे. ठीक आहे. सी प्लस प्लस मध्ये पण कॉमा वापरायचा आहे, पण जावा मध्ये तुम्हाला तिथे प्लस वापरावं लागतं. ठीक आहे. आणि हेच जर तुमचं हे असतं PHP वगैरे, तर तिथे तुम्हाला डॉट वापरावा लागतो. कारण एकाच वेळी प्रत्येक लँग्वेज मध्ये सेम ठेवता येत नाही. जसं आपण मराठीत एका शब्दाला पाणीला पाणी म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला वॉटर म्हणतात, कन्नडमध्ये त्याला नीर म्हणतात, काही जण जल म्हणत असतील, पण पाणी पाणीचे. तसं तुम्हाला डेटा प्रिंटच करायचा आहे, पण प्रत्येकाकडे स्वतःचा कॉपीराईट आहे ना, ते मिक्सअप नाही करू शकत एका दुसऱ्याकडे. पण जावामध्ये आपण काय वापरणार आहे? इथे असं कॉमा वापरून चालणार नाही. ठीक आहे. इथे तुम्हाला काय वापरायचं आहे? प्लस. आणि कुठल्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर येतो? NM मध्ये. सो नेम इज इक्वल टू NM. बस. ह्याच वेळी तुम्हाला काय काय प्रिंट करायचं आहे? काय तो नेम झाला. त्याच्यानंतर आपण काय केलं? एज. इथे डबल कोट मध्ये ज्या गोष्टी तुम्ही जसे प्रिंट करशाल, इथे काही प्रिंट करा, ऍज इट इज प्रिंट होईल. ओके. कारण त्याच्यात काही आहेच नाही. एज इज इक्वल टू एज कशा स्टोअर केलाय? एज मध्येच. अजून काय आपल्याकडे? पर्सेंटेज. सो इथे जाऊन आपण काय करणार आहे? पर्सेंटेज. पर्सेंटेज. ओके. इथे तुम्ही काही फॉर्मॅट करू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, पर्सेंटेज. तर पर्सेंटेज साठी फ्लोट पण यूज करू शकतो ना? हो, पर्सेंटेज साठी फ्लोट पण यूज करू शकतो. काहीच प्रॉब्लेम नाही. हा. असं काही नाही. फ्लोट पण वापरा. पण जावामध्ये मी डेसिमल का वापरला त्याच्या मागे पण कारण, जेव्हा आपण फ्लोट स्पेसिफिकली वापरतो ना, आता रिसेंटली जावामध्ये काय करतात की फ्लोट आणि डेसिमल मध्ये डिफरन्शिएट नव्हता फाइंड आउट त्यांचं एक्झॅक्टली कसं आयडेंटिफाय करणार ना. दोघांचं तर डेटा टाइप तर बनलेला आहे. एक तर फ्लोट पूर्णपणे काढता येत नाही जावामधून, किंवा त्याला ठेवता येत नाही. त्याच्यामुळे त्यांना सेपरेट करण्यासाठी त्यांनी इथे तुम्हाला एफ वापरावा लागतो फोर्सफुली. ठीक आहे. मग एक स्ट्रोक वाढतो आणि अननेसेसरी ते कन्फ्युजन क्रिएट होतं. हा तर 23F आहे, मग इथे F काय करतोय? हा तर नंबर आहे. पण लक्षात घ्या, जनरल नॉलेज साठी इंटरव्ह्यू मध्ये कधी कोणी विचारला
की इथे एफ का लिहिला, कारण तो स्पेसिफिक टाइप डिफरन्शिएट साठी हा फ्लोट टाइप आहे हे सांगण्यासाठी आपण काय वापरतो तिथे एफ. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, एफ पण वापरू शकतात, पण हे मात्र माहिती पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, सो पर्सेंटेज आपण कसं स्टोअर केलंय, PER मध्ये. तर हे फक्त एक बेसिक प्रोग्रामिंग बघतोय आपण. आधी सिंपल मेसेज प्रिंट केला, त्याच्यात काही व्हॅल्यू स्टोअर नव्हत्या. देन मिनिमल लाईक हेच स्पेसिफिकेशन टाइप भेटणार आहे तुम्हाला डेटा स्टोअर करण्यासाठी. तो डेटा भेटला, तो आपण याला प्रिंट केला. त्याला आता आपण सिम्पली काय करू, रन करून बघूया. रन आज जावा ऍप्लिकेशन कन्सोल ओपन करणार आहे बघा. आधी सिंपल मेसेज भेटला आपल्याला, देन नेम इज इक्वल टू व्ह्यू भेटला. ठीक आहे, एज इज इक्वल टू हे भेटला, पर्सेंटेज इज इक्वल टू हे भेटला. जसं मी बोललो होतो की डबल कोट मध्ये तुम्ही कितीही कम गोष्टी लिहा, तो काही फरक पडत नाही. इथे तुम्ही पर्सेंटेज सिम्बॉल लिहा, पर्सेंटेज इज इक्वल टू, तरी तुम्हाला तो भेटून जाईल. Okay? आता हा जो पार्ट आहे, हा एक कॉन्कॅटिनेशन सारखा पण वर्क होतो. तुम्हाला जर पर्सेंटेजचा सिम्बॉल 81.23 नंतर पाहिजे असेल, ओके, तेही तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी काय करावं लागेल, हा प्लस याच्या नंतर तुम्हाला परत प्लस लिहायचा आहे, इथे डबल कोट लिहायचा आहे, याच्यामध्ये पर्सेंटेज. ठीक आहे, म्हणजे याच्या नंतर याच्या आधी प्लस प्लस वापरला, ऍक्च्युअल व्हॅल्यू याच्यात स्टोअर आहे. याच्यानंतर तुम्ही काही लिहू शकता. आता जर याला व्यवस्थित प्रिंट केलं तुम्ही, तुम्हाला आउटपुट मध्ये बघे काय भेटेल, तो प्रॉपरली पर्सेंटेज भेटेल. ओके, तो जो स्ट्रिंग कॉन्कॅट त्याला झालेला आहे. समजले? तर हा झाला आपला एक बेसिक फंडामेंटल की व्हॅल्यू स्टोअर केलेत आणि ते प्रिंट केलेत. पण हे झाले तुमचे हार्ड कोडेड व्हॅल्यू, तुम्ही युजर कडून घेतले. आता कितीही वेळा हा प्रोग्राम तुम्ही रन करा, प्रत्येक वेळेस आउटपुट मध्ये काय येईल, हेच येणार आहे, चेंज होणारच नाही, कारण आपण ते फिक्स करून टाकले ना. पण असं करून तर चालणार नाही. आता आपल्याला काय करायचंय, हेच जी व्हॅल्यू आहे त्या प्रिंट करायच्या आहे, नेम, एज आणि पर्सेंटेज. पण ह्या गोष्टी युजरला अलाउ करायचंय की एंटर करण्यासाठी. युजर स्वतः एंटर करेल, जे नाव जो टाकेल, जे एज टाकेल, जे पर्सेंटेज टाकेल, ते आपल्याला प्रिंट करून द्यायचे. ओके, मग अशा वेळेस आपल्याला युजर कडून इनपुट घ्यावा लागतो. ओके, मग इनपुट घेण्यासाठी प्रत्येक क्लासकडे स्वतःचा एक फीचर आहे. सी सी प्लस प्लस मध्ये लाईक स्कॅनएफ आहे, सी इन आहे, सी आउट, सीपीपी मध्ये सी इन सी आउट आहे, सी लँग्वेज मध्ये प्रिंटफ स्कॅनअप आहे. त्याच वेळेने जावा मध्ये स्कॅनर नावाचा क्लास आहे, जो की रिस्पॉन्सिबल आहे फॉर टेकिंग इनपुट फ्रॉम युजर्स. ठीक आहे, आता थोडं कन्फ्युज नाही व्हायचं. जावा मध्ये प्रत्येक गोष्ट क्लास बेस आहे. ठीक आहे, आणि आता आपण एक रेडीमेड क्लासचा वापर करणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही वेगळं नको वाटायला. ओके, क्लासचा अर्थ असा आहे, लक्षात घ्या, क्लास इज अ कलेक्शन ऑफ व्हेरिएबल्स अँड फंक्शन्स. ओके, एका क्लासमध्ये खूप सारे व्हेरिएबल्स असतात आणि प्लस फंक्शन्स असतात. ओके, खूप सारे क्लासेस आहे फॉर एक्झाम्पल. आणि जावामध्ये जर तुम्हाला क्लास ओळखायचा असेल ना, पहिला लेटर जर कॅपिटल असेल तर तो क्लास असतो. ठीक आहे, जसं तुम्ही सिस्टीमचा पहिला लेटर बघा, काय येतो, कॅपिटल आहे, म्हणजे हा एक क्लास आहे. इथे तुम्ही राईट क्लिक करून त्याला ओपन F3 म्हटलं, ओपन डिक्लेरेशन, तर तुम्हाला त्याची कोडिंग दिसेल बघा. दिसतंय, हा काय आहे, क्लास आहे. लक्षात येत आहे, आणि त्या क्लासमध्ये किती नंबरचा कोड आहे बघा, किती लाईनचे कोड आहे त्याच्यामध्ये, जवळजवळ 2500 लाईनचा कोड आहे. समजलं का? म्हणून जावा एका माणसाकडून होत नाही, कारण काय, जावा मध्ये हंड्रेड ऑफ मिलियन्स ऑफ क्लासेस आहेत. फक्त एक
की मागे किती मोठा कोड आहे दिसत येते. इथे बघा सिस्टीमचा क्लास. ओके. असे खूप सारे क्लासेस आहेत. असेच क्लास बनवायला आपल्याला शिकायचं आहे. एवढं 1000 लाईन नाही, पण एक्झॅक्टली क्लास बनवता आला पाहिजे आपल्यानुसार आणि फंक्शन लिहिता आला पाहिजे. 1000 का तुम्ही 2000चा पण करू शकतात, पण वे माहिती पाहिजे, की कसा क्लास बनवतात, कसे फंक्शन लिहितात, कसे त्याला ॲक्सेस करायचं आहे. म्हणून तर जावा एवढं पॉप्युलर आहे. ठीक आहे. आता आपल्याला या सेम गोष्टी करायच्या आहे, पण इनपुट मात्र युजर कडून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी जसं प्रिंट करण्यासाठी सिस्टमचा क्लास वापरला होता. त्याच वेळी आता आपण स्कॅनर नावाचा क्लास वापरणार आहे फॉर टेकिंग इनपुट फ्रॉम युजर. तर मी फ्रेश नवीन प्रोग्राम घेतो. सो दॅट हा तुमचा ॲज इट इज राहून जाईल. सो मी न्यू क्लास करतो आणि त्याला नावच देऊन टाकतो इनपुट म्हणून. इनपुट. ठीक आहे. हे बघा तुम्हाला आता ही गोष्ट समजली ना, मेन क्लास म्हणजे पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन. एवढं लक्षात आलंय ना? हो सर. हा. तर मी आता दरवेळेस तो लिहिणार नाही. मी इथे काय करून टाकेल, टिक करून टाकेल. म्हणजे काय होईल, आपला डायरेक्टली मेन क्लास तयार होऊन जाईल. आलं लक्षात? हे बघा. ही लिहायची गरज पडली की आता? नाही. पण आपल्याला माहिती ज्या गोष्टी एक्झिक्यूट होणार आहे ते मेन मध्येच एक्झिक्यूट होणार आहे. आणि सध्या आपण बेसिकच प्रोग्रामिंग बघतोय. म्हणून त्याला दरवेळेस टाइप केलं काय आणि ऑटोमॅटिक आलं काय, एकूण एकच. ठीक आहे. तर आता आपल्याला इनपुट घ्यायचा आहे युजर कडून. युजर कडून इनपुट घेण्यासाठी आपल्याला एक क्लासचा वापर करावा लागतो. ओके. मला वाटतं त्याच्या आधी तुम्हाला एक सिंपलसं क्लास मी बनवून दाखवावं, सो दॅट तुम्हाला ते जास्त अंडरस्टँड होईल. ठीक आहे. जस्ट अज्युम करा, तर आपण एक छोटंसं क्लास बनवू. सिंपल क्लास. त्याच्यामध्ये एक छोटंसं फंक्शन लिहू आणि तो फंक्शन आपण मेन क्लासमध्ये ॲक्सेस करू. सो दॅट तुम्हाला ती आयडिया क्लिअर होईल, की क्लासमधले फंक्शन कसे ॲक्सेस होत असतात. ओके. हे खूप फंडामेंटल आहे. हे ज्याच्या डोक्यात घुसलं, तो तो जावा शिकलं, असं समजून घ्या. ओके. हे बघा आता मी काय करतोय, हा आपला मेन क्लास आहे. क्लिअर? याच्या वरती जाऊन मी सिंपलसा एक क्लास बनवतो. आणि इट इज नॉट कंपल्सरी की तुमचा सिंपल क्लास याच्याच वरती पाहिजे. तुम्ही इथं सेपरेट पण त्याचा सिंपल क्लास बनवू शकता. चला मी सेपरेटच बनवतो इथे. सॉरी, सिंपल क्लास बनवायचा. मी इथे राईट क्लिक केला आणि एक क्लास बनवला. त्या क्लासचं नाव देतो टेस्ट. हा काय तुमचा सिंपल क्लास. फाईन. आता एका क्लासमध्ये काय असतं माहिती का? एका क्लासमध्ये खूप सारे फंक्शन्स असतात, व्हेरिएबल्स असतात. दॅट्स ऑल. आता इथे मी मी काय लिहितो, एक छोटासा फंक्शन लिहितो. फंक्शन म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? व्हॉट इज फंक्शन इन प्रोग्रामिंग लँग्वेज? नाही माहिती? ठीक आहे. फंक्शनचं मी रेडीमेड लाइक सेपरेट सेशन घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण भरपूर टाईम स्पेंड पण करणार आहे. फंक्शन म्हणजे ग्रुप ऑफ कोड विच कॅन बी यूज रिपीटेडली. जेव्हा आपल्याला त्या गोष्टी लागतात, तेव्हा आपल्याला त्याला वापरता येतो. ओके. सध्यासाठी मी एक छोटासा फंक्शन लिहितो व्हाईड एमएसजी नावाचं. आणि इथे एक सिंपलसा मेसेज देतो SYST. दिस इज क्लास टेस्ट मेसेज. टेस्ट MESSAGE. ठीक आहे. हे बघा, हा काय आहे, एक टेस्ट नावाचा सिंपलसा क्लास आहे. त्याच्यामध्ये एक मेसेज आहे, जसं की वाईड मेसेज आहे. यावेळी तुमचे इथे 100 ऑफ मेसेज असू शकतात. मेसेज म्हणजे मेथड्स. वाईड ए नावाचा मेथड आहे. बी नावाचा मेथड, ABCD Z अप टू 100 ऑफ मेथड इथे तुमचे असू शकतात. एका क्लासमध्ये. ठीक आहे. पण सध्या मी एकच मेथड बनवलाय. त्या मेथडचं नाव काय? मेसेज म्हणून. ओके. एक सिंपल क्लास आपण बनवलेला आहे आणि मेसेज केलेला. त्याच्यामध्ये एक मेथड आहे. आता याला तुम्ही रन नाही करू शकत. ओके. याला जर तुम्ही रन करायचा ट्राय केला तर हा रन नाही होणार. जसं मी काल तुम्हाला बोललो होतो, की जावामध्ये फक्त मेन क्लासच एक्झिक्यूट होतो, सिंपल क्लास एक्झिक्यूट होत नाही.
तर मग या मेन क्लासला एक्झिक्यूट कसं करणार आपण? ह्या सिंपल क्लासला कसं एक्झिक्यूट करणार? मला हा मेसेज प्रिंट झाला पाहिजे, हा फंक्शन तिथे ऍक्सेस झाला पाहिजे. ते कसं ऍक्सेस होणार? मग त्याच्यासाठी ह्या क्लासचा आपल्याला ऑब्जेक्ट बनवावा लागतो आणि त्या ऑब्जेक्ट मधून आपल्याला हा फंक्शन तिथे ऍक्सेस होणार. ठीक आहे. तर याचा ऑब्जेक्ट आपण कुठे बनवू? जिथे आपला जावा एक्झिक्यूट होत असतो आणि आपला जावा कुठे एक्झिक्यूट होतो? मेन फंक्शन मध्ये. तर आपला मेन फंक्शन आहे. तर इथे त्या क्लास मधला तो फंक्शन ऍक्सेस करायचा आहे. म्हणजे हे आपले प्रिन्सिपल आहेत आणि त्याला एमसीए प्रिन्सिपल एमसीए क्लास मधल्या ह्या स्टुडंटला कॉल करायचं. मग तो काय करेल सगळ्यात अगोदर ज्या क्लास मधला तुम्हाला फंक्शन ऍक्सेस करायचा आहे त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवावा लागतो. आणि ऑब्जेक्ट कसा डिक्लेअर करतो आपण? टेस्ट क्लासचं नाव, देन तुम्ही एक व्हेरिएबल घेऊ शकता कुठलंही. फॉर एक्झाम्पल मी ओबीजे घेतलं, इज इक्वल टू न्यू, त्या परत क्लासचं नाव, सॉरी टेस्ट आहे. याला ऑब्जेक्ट क्रिएट करणं म्हणतात. इन्स्टन्स क्रिएशन, ऑब्जेक्ट क्रिएशन, रेफरन्स क्रिएशन. सगळ्यात महत्वाचा वर्ड जो आहे तो ऑब्जेक्ट. ओके. आपण टेस्ट नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला इथं. मग या ऑब्जेक्टचा वापर करून आपण काय करतो? त्याच्यातले फंक्शन कॉल करतो. इन शॉर्ट अजून सोप्या भाषेत समजायचं झालं तर तुम्हाला तुमच्या फ्रेंडला ना पिकनिकला न्यायचंय. ठीक आहे. तुम्ही डायरेक्ट घेऊन जाऊ शकता का पिकनिकला त्याला? नाही. तुम्हाला कोणाला विचारावं लागेल? त्यांच्या पॅरेंटला, की मी फ्रेंडला पिकनिकला घेऊन जाऊ का? बरोबर? तुम्ही डायरेक्ट नाही घेऊ शकत ना. त्याच्यात तसा येतो. म्हणजे हा मेथड कुठे आहे? या क्लासमध्ये आहे. या क्लासमधले मेथड तुम्हाला पाहिजे असेल, आधी त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवावा लागतो. म्हणजे त्याची परमिशन घ्यावी लागते. काइंड ऑफ थिंग. आपण टेस्ट क्लासचा ऑब्जेक्ट बनवून टाकला. म्हणजे एक रस्ता बनवला आणि याचा ऑब्जेक्ट वापर करून तर आपल्याला तो मेसेज फंक्शन कॉल करेल. हे बघा. आता मी याला रन केलं तर मला आउटपुट मध्ये काय भेटेल? काय होईल का टेस्ट आउटपुट? क्लासमध्ये जो मेसेज टेस्ट जो हा आपण मेसेज प्रिंट हा मेसेज भेटेल दिस आपल्याला. क्लास ठीक टेस्ट आहे. मेसेज. पण जनरली जो नवीन आहे प्रोग्रामिंग मध्ये त्यांनी जर असं त्याने आउटपुट बघितलं आणि त्याला विचारलं आउटपुट मध्ये काय येईल, तू म्हणाली तर काही दिसतच नाही सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलं तर काय येणार आहे? तर हे कन्फ्युजन नाही पाहिजे. बघा आउटपुट मध्ये आता काय आलं? आलं लक्षात? हे मेन फंडामेंटल आहे कुठल्याही कोर जावा प्रोग्रामिंग लँग्वेजचं. ह्याची अंडरस्टँडिंग पाहिजे. मी हे मुद्दामून सांगितले, हे डीप मध्ये मी घेणार आहे. पण आता का सांगितलं, की मी डायरेक्टली स्कॅनरचा क्लास वापरला, त्याचा ऑब्जेक्ट बनवला, तुम्हाला ते लक्षात येणार नाही नेमकं हे काय-काय होतंय, कसं होतंय, का बरं करतोय. तर जनरली क्लास मधले काही फंक्शन ऍक्सेस करायचे असेल, तर आपल्याला त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवावा लागतो. फक्त ही गोष्ट सांगण्यासाठी मी हे प्रोग्राम घेतला छोटासा. एवढं लक्षात आलंय? ठीक आहे. जसा टेस्ट नावाचा क्लास आहे, त्याच वेळेने स्कॅनर नावाचा क्लास आहे फॉर टेकिंग इनपुट. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे फंक्शन्स आहेत. जसे आपले मेसेज नावाचं फंक्शन होतं, त्याच्यामध्ये नेक्स्ट आयएनटी, नेक्स्ट फ्लोट असे वेगवेगळे फंक्शन्स आहेत. क्लिअर? ओके. आता आपण बनवायचा स्कॅनरचा ऑब्जेक्ट. ओके. ह्याला पण ठेवून टाकतो साईडला आणि नॉर्मल क्लासचं पण ऑब्जेक्ट बनवतो. हे सिंगल लाईन कमेंट साठी स्लॅश वापरतात ना, लक्षात राहू. आता आपल्याला इनपुट घ्यायचं आहे म्हणून इनपुट घेण्यासाठी स्कॅनर नावाचा क्लास आहे. SCANNER ठीक आहे. याचा मी एक ऑब्जेक्ट बनवतो. फॉर एक्झाम्पल SC नावाचा. जसं आपण ओबीजे नावाचा बनवला होता टेस्टचा, तसा स्कॅनरचा एक क्लास आहे त्याला आपण ऑब्जेक्ट बनवला. इज इक्वल टू न्यू स्कॅनर. फक्त हा सिस्टीमचा आहे म्हणून आपल्याला इथे सिस्टीम डॉट इन लिहावं लागतं. SYSTEM सिस्टीम डॉट इन. ओके.
आणि सिस्टीमचं असल्यामुळे याचं एक कुठेतरी लोकेशन असतं कुठल्यातरी पॅकेजमध्ये. जसं आपलं इनपुट नावाचं जे क्लास आहे, तो कुठल्या पॅकेजमध्ये आहे? बेसिक पॅकेजमध्ये. तसंच स्कॅनरचा पण कुठे ना कुठे त्यांनी बनवून ठेवलेलं आहे. ते कुठे बनवलेलं आहे? java.util पॅकेजमध्ये. म्हणून त्या पॅकेजला आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं. ठीक आहे. आणि सिस्टमचे स्वतःचे क्लासेस आहेत. आणि ते क्लास कुठे ना कुठे ठेवलेले आहेत म्हणून त्याला इम्पोर्ट करावा लागतो आपल्याला. आणि तो कुठे ठेवलेला आहे? java.util पॅकेजमध्ये. जसे आपले सगळे जावाचे प्रोग्राम आपण या जावाच्या बेसिक पॅकेजमध्ये ठेवलेत. तसंच तो स्कॅनर नावाचा क्लास कुठे आहे? java.util पॅकेजमध्ये. हे बघा, ऑब्जेक्टच बनवलाय आपण एससी नावाचा. इथे काही पण नाव देऊ शकता तुम्ही. इज इक्वल टू न्यू स्कॅनर. आणि ह्याच्या ऑब्जेक्टमध्ये ना वेगवेगळे फंक्शन्स आहेत. जसं आपण याचा ऑब्जेक्ट वापरून कुठला मेसेज मेसेज फंक्शन कॉल केलं होतं ना, तसंच या एससी मध्ये सुद्धा याचे स्वतःचे फंक्शन्स आहेत. बघा, नेक्स्ट आयएनटी हे दिसतंय, एवढे सगळे याचे मेथड्स आहेत. ओके, हे समजतंय ना? कारण हो सर. हो हेच सर. आपल्याला थ्रू आउट कंटिन्यू करायचं आहे. प्रत्येक वेळेस क्लास लागेल, प्रत्येक वेळेस ऑब्जेक्ट लागेल आणि प्रत्येक वेळेस फंक्शन करायला लागेल. मी डायरेक्टली हे असं केलं असतं तर थोडंसं हेवी वाटलं असतं. म्हणून आपण आपला स्वतःचा एक क्लास बनवला टेस्ट नावाचा. त्याच्यामध्ये एक सिंपलचं फंक्शन लिहिलं. ह्याच वेळेने स्कॅनर नावाचा पण स्वतःचा सिस्टीमचा आहे तो क्लास. आपण नाही बनवलेला. आणि त्याच्यामध्ये खूप सारे फंक्शन्स आहेत. इव्हन तुम्ही त्याला बघू पण शकतात. बघायचं असेल त्याला हायलाइट करा आणि F3 प्रेस करू शकता राइट क्लिक करून. हे बघा. दिसतोय हा क्लास आहे स्कॅनर नावाचा. ओके. आणि याच्यामध्ये कितीतरी मेथड्स आहेत बघा. बघा, 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 बघा. हे बघा, वाईड ट्रान्सलेट इंडेक्स आहे. दिसतंय? जसं आपण टेस्ट नावाचं फंक्शन बनवलं होतं. इथे बघा वाईड क्लोज नावाचं फंक्शन आहे. आपण काय लिहिलं होतं? मेसेज नावाचा. आपल्या स्वतःचं लिहिलं होतं. म्हणजे याचे स्वतःचे किती फंक्शन्स आहेत? खूप सारे फंक्शन्स आहेत. जवळ-जवळ 3000 लाईनचा कोड. मग प्रत्येकाला जर फक्त इनपुट घेण्यासाठी 3000 लाईन लिहावे लागले असते, कोणी जावा स्टडी केला असता का? काहीच संबंध नाही. म्हणून प्रत्येक प्रोग्रामिंग आता काय करते, खूप सारे रेडीमेड क्लासेस तयार करते. पण ॲटलीस्ट तुम्हाला वापरता तरी आलं पाहिजे. जसं तुम्हाला गाडी चालवण्यासाठी पेट्रोल लागतो. तुम्हाला पेट्रोल बनवत बसण्याची गरज नाही. पेट्रोल टाकावं तरी लागतं. तसंच आहे. हे तर स्कॅनर नावाचा क्लास इनपुट घेण्यासाठी आपण वापरणार आहे. सगळ्यात अगोदर आपण एक सिंपलसा मेसेज देऊ SYSO system.out.println एंटर युअर नेम YOURNAME. ओके. आणि याला स्टोअर करण्यासाठी आपण काय वापरलं होतं? एक स्ट्रिंग नावाचं NAME नावाचं व्हेरिएबल. आता मी याच्यात काही स्टोअर केलेलं नाही. आता याच्यात व्हॅल्यू स्टोअर करणार आपण NAME मध्ये. आता याला व्हॅल्यू कुठून भेटेल आहे? जो आपण स्कॅनर नावाचा ऑब्जेक्ट बनवला होता ना, त्याच्यामध्ये एक फंक्शन आहे. त्या फंक्शनचा वापर करावा लागेल. आणि तो फंक्शन काय आहे? नेक्स्ट नावाचं फंक्शन आहे. ओके. हा नेक्स्ट नावाचा फंक्शन एक्सेप्ट स्ट्रिंग व्हॅल्यू फॉर टेकिंग स्ट्रिंग इनपुट. स्ट्रिंग इनपुट. स्ट्रिंग इनपुट एक्सेप्ट करण्यासाठी स्कॅनर नावाच्या याच्यामध्ये नेक्स्ट नावाचा क्लास आहे. जसं आपला टेस्ट नावाच्या क्लासमध्ये मेसेज नावाचा फंक्शन होता. तसंच स्कॅनर नावाच्या क्लासमध्ये नेक्स्ट नावाचं फंक्शन. ठीक आहे. आता जे युजर नाव टाकेल ते नाव आपल्याला इथे भेटणार आहे. ओके. आधी फक्त एकच नाव प्रिंट करून बघू म्हणजे जास्त कन्फ्युजन नाही करायचं. इथे मी टाकतो वेलकम इज इक्वल टू प्लस त्याच्यात नाव स्टोअर केलंय NAME मध्ये. दॅट्स ऑल. त्याला रन करून बघू थोडंसं क्लॅरिटी येऊन जाईल तुम्हाला एक्झॅक्टली काय होतं. आतापर्यंत आपण काय करत होतो? डायरेक्टली नाव स्टोअर केलं होतं ते प्रिंट करत होतो. आता फक्त काय केलंय युजर कडून इनपुट घेण्यासाठी स्कॅनर नावाचा क्लास बनवला त्याच्यामध्ये ह्या फंक्शनचा वापर केला. हे बघा इथे मेसेज काय डिस्प्ले झाला? एंटर युअर नेम. डायरेक्ट नाव प्रिंट झालं का? नाही.
आता जे नाव तुम्ही याच्यात टाकणार इथून, आता सध्या आपण इथे आहे. इथे सपोज मी नाव टाकतो की लाइक जावा बॅच, जावा. ओके, जावा नाव टाकलं. जसं मी एंटर देणार, तर आता आउटपुटमध्ये काय येईल मला, वेलकम जावा. आलं लक्षात? आता हे झालं डायनामिक. जे नाव तुम्ही टाकणार ते नाव तिथे प्रिंट होणार. आलं का लक्षात आहे? समजले का? हो सर. हो. हा, नेक्स्ट लाईन इज फॉर टेस्ट, मोठं पॅराग्राफ ऍक्सेप्ट करण्यासाठी. ठीक आहे, ते स्टेप बाय स्टेप बघू. आधी फक्त सगळ्यात मेन सांगायचं काय आहे, की क्लास मधला ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट मधले फंक्शन कसे यूज करायचे, तो एक फंडामेंटल आहे. ठीक आहे. नेक्स्ट हा जो फंक्शन आहे फॉर टेकिंग स्ट्रिंग इनपुट, त्याच वेळेने तुम्हाला जर सपोज आपण एज पण केला होता ना, मी इथे इंटीजर एज नावाचं व्हेरिएबल बनवतो, सेमिकोलॉन. ओके, आता मला एज पण ऍक्सेप्ट करायचं आहे, म्हणून मी इथे काय करेल, एंटर युअर एज. एज ला स्टोअर करण्यासाठी मी काय वापरेल, इंटीजर व्हेरिएबल. नेक्स्ट फंक्शन इज फॉर टेकिंग स्ट्रिंग इनपुट, आणि इथे एक नेक्स्ट INT नावाचा फंक्शन आहे, तो फॉर टेकिंग इंटीजर इनपुट. सिंपल. ठीक आहे. त्याच वेळेने फ्लोट साठी काय, नेक्स्ट फ्लोट. फ्लोट आपण एक व्हेरिएबल घेऊन टाकू इथे, FLOAT फ्लोट, PER नावाचं. ठीक आहे. खाली जाणार आहे, एंटर युअर पर्सेंटेज. इथे पर्सेंटेज आपण स्टोअर केले PER मध्ये. इथे काय करणार आहे आपण, नेक्स्ट फ्लोट, FLOAT फॉर टेकिंग फ्लोट इनपुट. आता आपण वेगवेगळे मेसेज प्रिंट करू. पहिला होता नेम, नेम मध्ये नेम भेटला. सेकंड, एज मध्ये काय भेटणार आहे, एज भेटणार आहे. आणि थर्ड, पर्सेंटेज. डायरेक्टली पर्सेंटेज इज इक्वल टू काय, PER. हे बघा, आता जी व्हॅल्यू आपण टाकू त्या व्हॅल्यू इथे प्रिंट होणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल मी याला राईट क्लिक करतो, रन ॲज जावा प्रोग्राम. बघा, एंटर युअर नेम. फॉर एक्झाम्पल मी लिहिलं रमेश. एंटर युअर एज, मी लिहिलं 25. एंटर युअर पर्सेंटेज, सपोज मी लिहिलं 88. आता जसं मी पुढे एंटर देणार, तर हे सगळे जे प्रिंट स्टेटमेंट आहे ना, ते एक्झिक्यूट होतील. मला तर हे एक गोष्ट आहे. इथपर्यंत जरी तुम्हाला प्रोग्रामिंग समजलं ना, तुम्ही कुठलंही फॉर्म्युला घेऊ शकता. त्याला जे जे इनपुट पाहिजे ते युजर कडून घ्यायचे, ते फॉर्म्युला मध्ये टाकायचे आणि त्याचं आउटपुट प्रिंट करून बघायचं. सिंपलच पण. याच्यात कोणाला डाऊट आहे का, किंवा कुठे काय कन्फ्युजन आहे, त्यांनी इथेच क्लिअर करा. कारण इथून पुढे हे प्रत्येक वेळी यूज होणार आहे, त्यामुळे ते डायरेक्टली इनडायरेक्टली तुम्हाला येऊनच जाईल. ठीक आहे. पण तरी कुठे काही कन्फ्युजन वाटतंय का, ते बघा. आपण काय केलंय, पहिला प्रोग्राम बघा, पहिल्या प्रोग्रामला तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल. काल सगळ्यात अगोदर तर आपण सिंपलसा हा एक फंडामेंटल वापरला होता, की जस्ट प्रिंट करण्यासाठी सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन वापरतो. हा एक पार्ट. सेकंडली हे एक आधी सांगितलं होतं, की प्रत्येक वेळेस मेन क्लासेस एक्झिक्यूट होतो, त्याच्यामुळे आपण मेन क्लासेस मध्ये हा लिहिला होता. एलएन चा अर्थ न्यू लाईन आहे. 2-3 स्टेटमेंट जर कंटिन्युअसली प्रिंट करायचं असेल, तर आपण न्यू लाईन त्याला वापरतो. त्याच्यानंतर आपण वेगवेगळे डेटा स्टोअर करून बघितले. स्ट्रिंग मध्ये स्ट्रिंग व्हॅल्यू, इंटिजर मध्ये इंटिजर न्यूमेरिक व्हॅल्यू, फ्लोट मध्ये डेसिमल व्हॅल्यू. ठीक आहे. आणि तो व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी आपल्याला प्रिंट स्टेटमेंट सिस्टीम डॉट आउट डॉटच वापरायचा आहे. पण इथे आपण कॉमन न वापरता प्लस वापरतो सेपरेशन साठी, स्ट्रिंग सेपरेशन आणि व्हॅल्यू सेपरेशन साठी. ओके. पण याच्यामुळे काय कळालं, की आता याच्यात फक्त तर व्हॅल्यू प्रिंट होतात आणि प्रत्येक वेळेस सेम व्हॅल्यू प्रिंट होईल.
पण आपल्याला तसं नकोय. आपल्याला ते काय करायचे दरवेळेस डायनामिक व्हॅल्यू पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याला स्कॅनर नावाचा बिल्ट इन क्लास वापरावा लागतो. आणि क्लास म्हणजे कलेक्शन ऑफ व्हेरिएबल्स अँड फंक्शन्स. मग डायरेक्टली स्कॅनर नावाचा क्लास वापरायच्या आधी मी तुम्हाला एक सिंपलसा क्लास बनवून दाखवला. फॉर एक्झाम्पल दिस टेस्ट नावाचा. ठीक आहे. आणि एका क्लासमध्ये असे भरपूर फंक्शन्स असतात. तर म्हणून आपण एक सिंपलसा एक टेस्ट मेसेज बनवून बघितलं, फंक्शन बघितलं. ठीक आहे. फंक्शन डिटेलमध्ये मी सांगेल, पण एक फंक्शन इज अ काइंड ऑफ लाइक ग्रुप ऑफ स्टेटमेंट जो की रिपीटेडली यूज होतो जेव्हा-जेव्हा आपल्याला त्याला वापरायचं. ठीक आहे. याच्यामध्ये पण भरपूर टाइप्स वगैरे पडतात. तो आपण पार्ट्स नंतर घेणारच आहे. मग हा फंक्शन जो आहे डायरेक्ट एक्झिक्यूट होत नाही किंवा हा क्लास पण एक्झिक्यूट होत नाही. मग ह्या क्लासला जर एक्झिक्यूट व्हायचं असेल तर याला मेन क्लासमध्ये ऑब्जेक्ट बनवावं लागतं. म्हणून आपण काय केलं मेन क्लासमध्ये गेलो आपण इथे त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवला आणि त्या ऑब्जेक्ट वापर करून त्याच्यातला तो फंक्शन कॉल केला. तेव्हा जाऊन तो रन झाला. सिमिलर वे जर आपल्याला जर इनपुट घ्यायचं असेल जावामध्ये तर स्कॅनर नावाचा क्लास वापरावा लागतो. म्हणून त्याचा पण आपण ऑब्जेक्ट बनवला. सिस्टमचा आहे म्हणून इथे सिस्टम डॉट इन लिहावं लागलं. आणि प्रत्येक सिस्टमचा क्लास कुठे ना कुठे युटिलिटी पॅकेज किंवा कुठे ना कुठे आउट असतोच. त्याला आपण इम्पोर्ट केला. आता हे इम्पोर्ट तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाहीये. हे बघा. मी याला काढतो. अशी अंडरलाईन आल्यानंतर इथे कर्सर घेऊन जायचं आणि तिथे इम्पोर्ट ऑप्शन येतो बघा पहिलं. सिंपलचा इम्पोर्ट करा. त्याच्यामुळे जो त्याचा पॅकेज असेल तो पॅकेज ऑटोमॅटिकली इम्पोर्ट होतो. स्कॅनरमध्ये मेजरली 3 मेन फंक्शन आहेत. एक आहे तुमचा नेक्स्ट तो फॉर टेकिंग स्ट्रिंग इनपुट, एक आहे तुमचा नेक्स्ट आयएनटी फॉर टेकिंग इंटिजर इनपुट आणि एक आहे तुमचा नेक्स्ट फ्लोट फॉर टेकिंग फ्लोट इनपुट. आणि कोणीतरी मेसेज केला होता नेक्स्ट लाईन होती. तर नेक्स्ट लाईन मध्ये काय होतं तुम्हाला सांगतो, तुम्हाला लगेच लक्षात येईल तो नेक्स्ट लाईन कधी वापरायचा आणि काय वापरायचं असतं. हे बघा इथे जेव्हा तुम्ही नाव टाकताना मी सपोज सांगितलं की RAME स्पेस SH. ठीक आहे. हे बघा इथे प्रॉब्लेम आला आता. इथे जेव्हा तुम्ही स्पेस वगैरे देताना तो दुसरा कॅरेक्टर शोधायला जातो आणि फक्त इनपुट साठी तो कुठली व्हॅल्यू घेतो जे कनेक्टेड व्हॅल्यू आहेत ते. ओके. त्याला कन्फ्युजन झालं त्यावेळेस त्याला नेक्स्ट लाईन वापरावं लागतं सो दॅट तो काय करतो पुढचे जरी लाईन असेल तरी तो कॅरी फॉरवर्ड करतो. ओके. तो एक्सेप्शन हँडलिंग मध्ये वगैरे हँडल करता येतात तो पार्ट आपण नंतर बघणार आहे पण सध्या एक छोटस पार्ट एक तुम्हाला स्टार्ट भेटावं एक बेसिक प्रोग्रामिंग तुम्हाला करता यावं त्याच्यासाठी आपण सिंपल सिंपल फंक्शन वापरतो. ओके. कारण सगळ्यात जास्त काम आपल्याला इथे नेक्स्ट आयएनटी नेक्स्ट फ्लोट आणि नेक्स्ट मध्येच करायचं आहे. ओके. कारण याच्या बेसवर खूप सारे लॉजिकल प्रोग्राम तुमचे इफ एल्स स्टेटमेंट while do while switch case if else later सगळे डिपेंड आहे ऑन दिस बेसिक फंक्शनॅलिटीज. एकदा की तुम्हाला युजर कडून इनपुट घेता आलं आणि त्याला परत प्रिंट करता आलं याच्या पुढे आपल्याला करायचं काय कुठलाही प्रोग्राम असेल तुमचे ऍडिशन असेल सबट्रॅक्शन असेल फेरेट टू सेल्सियस असेल सेल्सियस टू फेरेड असेल एरिया ऑफ रेक्टँगल सर्कल जीएसटी जे कॅल्क्युलेट करायचे ते सगळं कॅल्क्युलेट करू शकतो. कारण तुम्हाला जर व्हॅल्यू भेटल्या तर तुम्हाला फक्त कॅल्क्युलेशन आणि फॉर्म्युला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे एवढं काही कॉम्प्लेक्स होणार नाही. तर हे समजलंय? कोणाला काही डाऊट आहे? कुठे काही कन्फ्युजन वाटतंय किंवा खूप घाई होतंय, हे सगळं तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल, तर सांगत जायचं. सर आपण ते पॅकेज पॅकेज घेतलंय ना? हां, आत्ता कोण आलं? हां, सगळं तर झालं. हां, पॅकेजचं म्हणजे अश्विनी यूज भदाने. काय? एक मिनिट सांगतो. अश्विनी, आपला क्लास 9ला असतो ना? हां, 9 ते 10 आपला क्लास असतो. म्हणजे 9:15ला 9:15 ते 10:15 आपण असा टाईम ठेवलेला आहे. हां, तर ह्या पॅकेजचा यूज असा आहे की सेपरेशन. ओके. नाहीतर काय झालं असतं, सगळे प्रोग्राम असे सरसकट एकाच याच्यात झाले असते. फॉर एक्झाम्पल इथे बघा. हे पॅकेज बनवले दिसतंय का तुम्हाला? बेसिक. म्हणजे बेसिकचे सगळे प्रोग्राम एकत्र. ठीक आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग.
त्याची प्रोग्रामिंग त्याच्यामध्ये. नाहीतर काय होईल आपण एकाखाली एक प्रोग्राम करत राहू. ते सगळे असे सरसकट एकाच लाईनीत दिसतील. हे बघा इथे असतील तसे काहीतरी. नाही इथे बघा वेगवेगळे पॅकेज बनवले दिसले का? सेपरेट आहे ना. तुम्हाला टॉपिक वाईज स्टडी करायला इझी जाईल ते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्सेप्शन हँडलिंगचं करायचं आहे, तर एक्सेप्शन हँडलिंगमध्ये केले त्याचे प्रोग्राम्स आहेत. तुम्ही जर अरेच्या प्रोग्राममध्ये गेले तर अरेचे प्रोग्राम्स. नाही तर एक डिफॉल्ट पॅकेज तयार झाला असता आणि सगळे प्रोग्राम त्याच्यातच राहिले असते. तुम्हाला ते लक्षातच आलं नसतं की कुठलं प्रोग्राम कुठे आहे आणि कसं शोधायचं. ओके. पॅकेज मीन्स कंबायनिंग अ सिमिलर प्रोग्राम टुगेदर त्या पॅकेजमध्ये. सेपरेशन नाही काय करत आपण घरी पण. ड्राय फ्रूट वेगळे, साखर वेगळं, चहापत्ती वेगळं, ते सगळं मिक्स करून ठेवतो. तसा टाईपचा तो पॅकेज. ठीक आहे. ओके. हो. आणि सर आपण जो क्लास घेतो ना, हा. तो बाय डिफॉल्ट पब्लिकच घेतो का? हो. मग आपल्याला 18 प्रायव्हेट वगैरे करायचं असेल तर? हा तो पार्ट आपण बघणार आहे. ह्याच्यामध्ये प्रायव्हेट ऍक्सेस मॉडिफायर आहे. 3-4 ऍक्सेस मॉडिफायर आहे. पब्लिक, प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड हे 3 मेजर ऍक्सेस मॉडिफायर. हे बघा याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. मला पहिलं प्रायोरिटी माझा हाच आहे, की तुम्हाला ॲट क्लास आणि ऑब्जेक्ट आणि हे इनपुट व्हॅल्यू पर्यंत प्रॅक्टिस करता आला पाहिजे. मी तुम्हाला एवढ्या डीपमध्ये सांगणार आहे ना, की ऑब्जेक्ट ओरिएंटेड एन्कॅप्सुलेशन काय असतं, मग ओव्हररायडिंग कधी वापरायचा, ओव्हरलोडिंग काय वापरायचा, नाही वापरलं तर का बरं काय होतं आणि वापरलंच का बरं पाहिजे. मग एखाद्या क्लासला इनहेरिट कसं करतात आणि मला करू द्यायचं नाही, तर तेव्हा काय करू? काहींना करू द्यायचंय, काहींना नाही द्यायचंय. कुठे लॉकिंग, काय लॉकिंग हे सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. पण ते डायरेक्ट सांगून आता काय फायदा नाही. इथपर्यंत तुम्ही या. बेसिक प्रोग्रामिंग शिका. कारण इंटरव्ह्यूला नाही इथूनच सुरुवात होते लक्षात घ्या. आणि तुम्हाला बेसिक फंडामेंटलच तुम्ही डगमगायला लागले, की तुम्हाला पुढचं विचारण्यात ते इंटरेस्टच नसतं. म्हणून इथपर्यंत सगळ्यांनी यायचंय. सेटअप स्टार्ट केलाय का सगळ्यांनी? स्टार्ट केलाय असेल. हो. ज्यांनी नाही केला त्यांनी हो करून सर, घ्या. केलं. ठीक आहे. आणि हे प्रोग्राम वगैरे मी आता GitHubला स्टार्ट करायला स्टार्ट करतो. तुम्हाला लिंक पण तुम्हाला भेटून जाईल. तिथून तुम्ही ऍक्सेस करू शकता. तसं तर मी YouTubeला हे व्हिडिओज टाकतच आहे. तुम्हाला तिथे ऍक्सेस भेटूनच जाईल. ठीक आहे.